राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती तालुका अध्यक्षपदी संदीप बांदल यांची निवड। बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। या महत्त्वाच्या ठिकाणी पक्षाने संदीप बांदल यांच्यावर विश्वास दाखवला आहे। बांदल यांच्या निवडीमुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे। बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बैठक पार पडली। या बैठकीनंतर संदीप बांदल यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली। बांदल यांनी यापूर्वीही पक्षामध्ये विविध पदांवर काम केले आहे आणि त्यांची संघटनात्मक पकड मजबूत असल्याचे मानले जाते। या निवडीमुळे आगामी काळात बारामती तालुक्यातील पक्षाच्या वाटचालीस नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नवनियुक्त तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे। आज पक्षाची मीटिंग होती। स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निवडणूक आता होते उद्याच्या काळात, तर त्याच्या ह्यामध्ये बैठकीमध्ये आपल्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर हे आलेले होते आणि नवीन अध्यक्ष हा देणार होते। त्यामुळं त्या ठिकाणी माझे पक्षाने निवड केली आणि निश्चित त्याचा अभिमान माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला आहे। सर्व समाजाला घेऊन पक्षाचे ध्येय धोरणं, अजितदादांचे विचार हे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाऊन निश्चित पक्षाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल ते पाहून निश्चित त्याचं काम आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। युवकांना संघ बरोबर घेऊन, सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन आम्ही निश्चित त्या ठिकाणी चांगलं काम करून निश्चित यश त्या ठिकाणी जास्तीत जास्त पहिलेपेक्षा अजून प्लस यश आम्ही त्या ठिकाणी आणू। आता कसं ही अजून मी समजा या ठिकाणी नवीन आहे, दादा निश्चित त्या ठिकाणी योग्य उमेदवाराला, योग्य समाजाला योग्य ठिकाणी न्याय देतात आणि त्या ठिकाणी पक्षाच्या पक्षाकडे अनेक लोकांचे मागणी अर्ज येतात आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार त्या ठिकाणी आम्ही सर्व बसून त्या ठिकाणी निश्चित चांगल्या पद्धतीचा उमेदवार त्या ठिकाणी देऊ आणि शेवटी पक्ष हा अंतिम असतो, त्याच्यामुळं निश्चित त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल। नाही काय, पहिलं सुरुवातीच्या काळात मी 92 ते 97 या साली ग्रामपंचायत गोंडीचं सरपंच म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पाडली। अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर 9, 10, 11 या ठिकाणी पंचायत समितीला मी सदस्य म्हणून काम केलं, जे सभापती म्हणून काम केलं। त्या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने काम करून समाजात जे काय कशा पद्धतीनं निर्णय घ्यावे लागतात ते निश्चित त्याचा फायदा मला आजच्या या तालुका अध्यक्षपदासाठी काम करत असताना मला त्या ठिकाणी येते निर्णय त्या ठिकाणी मला निर्णय घेता येते। आम्ही गाव तिथं म्हणजे थोडक्यात आमचे ज्या प्रत्येक गावागावात आमचे कार्यकर्ते खूप आहेत, त्या ठिकाणी आम्ही जाऊन निश्चित तिथं प्रत्येक गावाला न्याय द्यायची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक जाती धर्मातील समाजाला आम्ही त्या ठिकाणी बरोबर घेऊन एक वेगळं चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करून निश्चित त्याचा आम्हाला फायदा होईल।